नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा जो ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल. आज आपण 2 पाईल्स ठेवले आहेत आणि या जून महिन्याचं तुमचं रीडिंग आपण करणार आहोत. ह्या 2 पाईलपैकी तुम्हाला एक पाईल निवडून रीडिंग पाहायचं आहे. पाईल नंबर 1 सेलिब्रेशनचं कार्ड जून महिन्याचं थीम कार्ड आहे. जून महिन्यात पाऊस येतो आणि कार्डमध्ये जशा या मुली पावसात भिजत आहेत त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा पावसाचा आनंद कदाचित घ्याल. या महिन्यात काही कारणाने नात्यात तुमचं एकत्र येणं होईल आणि तुम्ही दिवस साजरा कराल. 6 ऑफ कप्सचं कार्डसुद्धा हेच सांगतं आहे की तुम्हाला तुमचे नातेवाईक भेटतील, गुजगोष्टी करतील, सुखदुःखाच्या गप्पा होतील, मन मोकळं होईल. टेम्परन्सचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही आध्यात्मिक आणि सांसारिक गोष्टीत संतुलन करू शकाल. म्हणजे निदान तसा प्रयत्न तरी तुम्ही कराल. 8 ऑफ पेंटॅकल्सचं आणि 9 ऑफ कप्सचं कार्ड आलं आहे. ते सांगतं आहे की या महिन्यात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. तुम्ही आत्तापर्यंत जी काही मेहनत घेतली आहे आणि अजूनही तुम्ही मेहनत घेत आहात, स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष न देता आपल्या कामात झोकून देऊन काम करत आहात, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तुमचे इच्छांचे सगळे कप तुमच्या मेहनतीने भरणार आहेत. अर्थात तुम्ही हे काम शांतपणे कोणालाही न सांगता करत राहणार आहात. सध्या तरी हा आनंद तुम्ही पडद्याआडच ठेवणार आहात. 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही नियोजन करून काम करताय. हे लांबून काही जण बघत आहेत. तुमचं काय चालू आहे हे याबद्दल ते आपापसात चर्चा करीत आहेत. नाईट ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही खूप वेगात काम करत आहात. तुमच्या विचारांना, बुद्धीना फक्त तुमचं ध्येय गाठायचं आहे. तुम्ही रफ्तारमध्ये चालला आहात. अडचणी आल्या तरी त्यांना न जुमानता तुम्ही ध्येय मिळवण्याकडे तुमचं पूर्ण लक्ष दिलेलं आहे. यामुळेच 9 ऑफ कप्सचं इच्छापूर्तीचं कार्ड आलेलं आहे. अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत या महिन्यात. आनंददायी असा हा महिना राहील. जी मेहनत घेतली त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळेल आणि सुखी समाधानी तुम्ही राहाल. पाईल नंबर 2 जून महिन्याचं थीम कार्ड आलं आहे मॅच्युरिटीचं.
या महिन्यात तुमचा समंजसपणा वाढेल. तुम्ही आता पूर्वीपेक्षा सहज एखाद्या गोष्टीतून मार्ग काढाल. शांत व्हाल. अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून अवघड अशा प्रश्नांवर तोडगा काढाल. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्याल. हळूहळू काहीतरी नवीन सुरुवात कराल. नवनिर्मिती कराल, ज्यातून तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्यास काही मार्ग मिळेल. तुमच्याबरोबर अनेक लोकांना तुम्ही हिलिंग द्याल. निसर्गोपचार पद्धतीचा सुद्धा कदाचित वापर कराल. या कार्डमध्ये बरेच रंग आहेत, त्यावरून सुखसमृद्धी येणार हे कळत आहे. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल. तुम्हाला काही मेसेज कॉल्सद्वारे नवीन काम मिळू शकतं, संधी मिळू शकते. याकरिता तुम्ही वादविवादांपासून, चर्चांपासून स्वतःला दूर ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींना जास्त वेळ द्याल. भावनिक वैचारिक द्वंद्व न करता स्वतःच्या प्रगतीसाठी काय करता येईल हे पाहाल. तुम्ही जी काही योजना आखली आहे त्याबद्दल नियोजन करून दूरदृष्टीने आखणी कराल. याकरिता काय करायला हवं याचाही विचार कराल. इतकी मेहनत घ्याल की तुम्ही त्यात आत्मविश्वासाने पुढाकार घेऊन आपल्याबरोबर अनेकांना प्रवृत्त करा. उत्साह खूपच जास्त असेल. कृती करण्यावर तुमचा भर असेल. 5 ऑफ कप्सचं कार्ड सांगतंय की तुम्हाला काही निराशा किंवा भावनिकदृष्ट्या दुःखी कोणी केलं असेल तर त्या आठवणींमध्ये तुम्ही राहाल. द मूनचं कार्ड सांगतंय की मूनचं कार्ड रिव्हर्स आलं आहे. ते सांगते की तुम्ही जुन्या आठवणींमध्ये रमाल. आपल्या बाबतीत असं का झालं, चांगले वाईट क्षण तुम्हाला आठवतील. या रीडिंगमध्ये असं लक्षात येत आहे की तुम्ही या महिन्यात तुमच्या कामावर, ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहात. आणि 5 ऑफ कप्सच्या कार्डमधले जे 2 कप पूर्ण भरलेले आहेत पण ते तुमच्या मागे असल्यामुळे तुम्हाला दिसत नव्हते, ते त्या कप्सकडे पाहण्याची सुबुद्धी तुम्हाला होणार आहे. अशी मॅच्युरिटी तुमच्यात आता येणार आहे.